शुक्लेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः। जयांचे करितास्तवन होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदुम्या श्रीचरण श्री गुरूंचे। सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम वंदे गुरु परंपराम वंदे गुरु परंपराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव स मंतव्यः सम्यग् वसितो हि सः। क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वत शांति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति। भगवंतानी आजच्या अभ्यासामध्ये फार मोठं आश्वासन देऊन ठेवलं आहे. कोणाला दिलाय? जो अनन्य चिंतन करतो त्याला दिलाय. ज्याचं चिंतन अनन्यतेने होतं त्याला दिलाय. योगक्षेमं वहाम्यहम ही सुद्धा भगवंतानी दिलेली काय आहे? ग्वाही आहे. एवढं सगळं भगवंतानी दिल्यानंतरही आज भगवंत म्हणतात की मी सगळ्यांना समदृष्टीने पाहतो. काय म्हणतात? तू जे करशील, जे खाशील, जे वागशील, यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी जे देशील, सगळ्या गोष्टी तू जर माझ्या स्मरणात करणार असेल, प्रत्येक गोष्ट जर तू माझ्या स्मरणात करणार असेल, तर मी तुझा झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणतात? जर तू प्रत्येक गोष्ट माझ्या स्मरणात करणार असेल तर मग मी काय होणार आहे? तत्कुरुष्व मदर्पणम ते सगळं मलाच येऊन मिळणार आहे. ते सगळं मला अर्पण होणार आहे. मग तू उत्तर हे आहे की तू माझ्या स्मरणात सगळं कर. सांगत असताना भगवंत म्हणतात आहे की समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः. मला सगळे सारखेच आहे. आता इथे प्रश्न पडतो की सगळे जर तुम्हाला सारखेच असतील आणि मग तुम्ही सगळ्यांवर जर सारखीच कृपा करणार असाल मग तुमचं करायचं तरी कशाला आणि करून काय मिळणार आहे? तुम्ही तर सगळ्यांना सारखंच पाहून राहिले. काही साधकांच्या मनामध्ये अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि असा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्यामुळे याचं पहिल्यांदा स्पष्टीकरण होण्याची नितांत गरज आहे. आणि म्हणून याच शब्दाबद्दल आपण स्पष्ट करू की सर्व भूत मात्रांमध्ये मी समभावाने व्यापक आहे. म्हणजे काय?
भगवंत सगळ्यांशी समत्वानी वागतात. वागतात म्हणजे व्यवहार करतात का हो? वाटतं आपल्याला असं. तो भगवंताचा व्यवहार नसतो, पण भगवंताचं अकर्तृत्व ही समत्वानीच असतं सगळं. तर म्हणजे काय? झाड असतं, त्या झाडाच्या खाली रणरणच्या उन्हामध्ये सावली असते. रणरण ऊन असतं आणि त्या झाडाखाली सावली असते. दाट सावलीमध्ये एखादा पाणथस्त येतो, त्या ठिकाणी बसतो आणि झाड त्याला शीतल सावली देतं. शीतल सावली देतं. पाणथस्त उठतो, सावलीमध्ये विश्रांती घेतो, झोपेतनं उठतो आणि पुन्हा जायला लागतो. पाणथस्ताने ती सावली सोडून दिली. थोड्या वेळाने त्या ठिकाणी वाघ आला आणि तो त्या सावलीमध्ये बसला. झाड त्याला सुद्धा तीच शीतल सावली उपलब्ध करून देते. हा विचार नाही करत की मघा आलेला मनुष्य होता आणि आता तर हा वाघ सिंह आहे, हा तर लोकांची हत्या करणार आहे, मग याला कशाला पाहिजे सावली, याला मी सावली देणार नाही. झाड असा विचार करत नाही. वृक्षाच्या खाली जो येईल त्याला सावली देण्याचं काम वृक्ष करतो. याचा अर्थ वृक्ष सावली देण्यामध्ये पार्शलिटी करत नाही, पक्षपात करत नाही, आपपरभाव करत नाही. समोहम, सगळ्यांशी समत्वाने व्यवहार करतात. पण जो झाडाखाली येईल त्यालाच सावली मिळते, जो झाडापासून दूर राहील त्याला सावली मिळत नाही. मग आता झाडाला फळं लागली असतात. लागलेली जी फळं आहे ती जो तोडून खाईल त्याला मिळतात, जो तोडून खाणार नाही त्याला नाही मिळत. म्हणजे भगवंताच्या व्यवहारामध्ये कुठलाही भेद नाही. भगवंत समत्वानी सगळं करतात. समोहम सर्वभूतेश. समत्व हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. ह्याचं कारण असं की ते सर्व भूत मात्रांमध्ये व्याप्त आहेत. सगळ्यांमध्ये भगवंत काय झाले आहेत? व्याप्त झाले आहेत. समत्वाने व्याप्त आहेत ना. भगवंत सगळ्यांमध्ये व्याप्त आहे पण सगळ्यांमध्ये लिप्त नाही. पुन्हा, भगवंत सगळ्यांमध्ये व्याप्त आहे पण सगळ्यांमध्ये लिप्त नाही. समोहम सर्वभूतेषु, मी समत्वाने व्याप्त आहे, आपलेपणाने लिप्त नाही. म्हणजे काय? म्हणजे रांजण आहे, सुगड आहे आणि कमंडलू आहे. तीन गोष्टी घेऊ, रांजण, सुगड आणि कमंडलू. तिन्ही मध्ये आकाश व्याप्त आहे, समत्वाने व्याप्त आहे. म्हणजे काय? रांजणातही पूर्णपणे आकाश व्याप्त आहे, सुगड्यामध्ये पूर्णपणे आकाश व्याप्त आहे आणि कमंडलू मध्ये सुद्धा पूर्णपणे आकाश व्याप्त आहे. जो जेवढा आहे त्याच्यात ते पूर्णपणे व्याप्त आहे. पण त्यांच्यामध्ये ते लिप्त नाही. मग आता हत्तीमध्ये आत्मा पूर्णत्वाने व्याप्त आहे आणि मुंगीमध्ये सुद्धा आत्मा पूर्णत्वाने व्याप्त आहे, मनुष्यामध्ये सुद्धा आत्मा पूर्णत्वाने व्याप्त आहे. हत्तीमध्ये जास्त आत्मा आणि मुंगीमध्ये कमी आत्मा असा भाग नाही. पण
हत्तीच्या शरीरातही तो लिप्त नाही, मुंगीच्या शरीरातही तो लिप्त नाही, मनुष्याच्या शरीरातही तो लिप्त नाही. म्हणून डाकू असो की साधू असो, आत्मा त्यांच्यामध्ये सारखाच व्याप्त आहे, पण लिप्त नाही. व्याप्त वेगळं आणि लिप्त वेगळं. व्याप्त म्हणजे व्यापून असलेला आणि लिप्त म्हणजे अडकून असलेला. समोहम सर्वभूतेषु. नामरूपामध्ये भेद असू शकतात, आत्मस्वरूपामध्ये जराही भेद नाही. उदाहरणार्थ कमंडलूतला आकाश, सुगड्यामधला आकाश आणि रांजणामधला आकाश काय म्हणतो आपण? हत्तीमधला आत्मा, मुंगीमधला आत्मा आणि मनुष्यामधला आत्मा. आता नामरूपाने भेद आहेत, आत्मत्वानी जरा सुद्धा भेद नाही. आपल्या सगळ्यांमध्ये आत्मा समत्वाने व्याप्त आहे, सर्वत्र सदा सम. त्यातला जो अधम आणि उत्तम असा भाग आहे, हा मी माझ्या बुद्धीने करून घेतलाय. की मुंगीमध्ये थोडासाच आत्मा आहे, हत्तीमध्ये खूप मोठा आत्मा आहे. झूठ बात आहे. मुंगीत आत्मा कमी नाही, हत्तीत आत्मा जास्त आहे. आम्ही ते व्हॉल्यूम वरून ठरवलं, व्हॉल्यूम वरून नाही आहे. तो अलिप्त आहे, असंग आहे, अस्पर्शित आहे, अपरिणामी आहे. म्हणून भगवंत 13व्या अध्यायात म्हणतात सुद्धा, क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. उपनिषद सांगत, अप्राणो यमनाहा शुभ्रहा. गीता सांगते, तमसहा परमुच्यते. आपण विषयामध्ये येऊ. आत्मा व्याप्त आहे पण लिप्त नाही. लिप्त कशाला म्हणतात? जिथे विकार असतात तिथे लिप्तता असते. मनाने लिप्त झाला, विकार पावला. विकार पावला की सुरू झाला भेद. कसा भेद निर्माण होतो? की इंद्रिय, मन, प्राण, मग राग येणं, द्वेष येणं, लोभ येणं, या सगळ्या गोष्टी अंतःकरणाने जिथे लिप्तता आहे तिथे आहेतच. जिथे अंतःकरणाने लिप्तता नाही तिथे ह्या गोष्टी नाही. मीला कोणताही विकार नाही. विकार सगळा माझेला आहे. राग माझा आहे, मन माझं आहे, बुद्धी माझी आहे. मग माझ्या मनबुद्धीला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे विकार आहेत. उच्च नीच, लहान मोठ, या सगळ्या प्रकारचे भेदही आहेत. आत्म्याला अशा प्रकारचा विकारही नाही, अशा प्रकारचा भेदही नाही. कारण तो अस्पर्शी आहे, तो असंग आहे, तो अलिप्त आहे, तो अपरिणामी आहे. म्हणून शरीर गेलं, आत्मा जात नाही. शरीर जन्मलं म्हणून आत्मा जन्मत नाही. म्हणून आत्मा जन्मला पण नाही आणि आत्मा मेला पण नाही. मनाच्या विकाराने आत्मा कधीही बद्ध होत नाही. बुद्धीमुळे आत्मा कधीही निर्णय घेत नाही. आत्मा ना बुद्धीत ना मनात तो व्याप्त आहे पण विकारी नाही. म्हणून आत्म्यावर कुठल्याच प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणून न मे द्वेषो ती न प्रिया. द्वेष अंतःकरणाचा विकार आहे आणि प्रियत्व हा सुद्धा अंतःकरणाचाच विकार आहे. आता विकार शब्द वापराल,
प्रिय आणि अप्रिय हा भाव आत्म्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही. कारण आत्म्याला विशेष नाही. मन हे विशेष आहे, बुद्धी हे विशेष आहे, अहंकार हे विशेष आहे आणि आत्मा हा निर्विशेष आहे. विकार नेहमी विशेषाला असतात, विकार निर्विशेषाला नसतात. माझं म्हणणं कळत आहे का? हे वाट आहे, स्टीलच्या पत्र्यापासून तयार झालेलं हे वाट आहे. वाटी काय म्हणा, स्टीलच्या पत्र्यापासून तयार झालेला आहे. वाटी झाल्याबरोबर याचं विशेषत्व आलं. याच्यावर रोडवर पुन्हा फिरवून दिलं तर हा पत्राच राहणार. म्हणजे वाटी असतानाही हा पत्रा आहे आणि याच्यावर रोडवर फिरवलं तरी पण हा पत्रा आहे. पत्रा निर्विशेष आहे, वाटी सविशेष आहे. त्यामुळे पत्र्यापासून तुम्ही वाटी बनवा की ताट बनवा, पत्र्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तसं आत्म्यामध्ये मनबुद्धी हे विशेष आहेत. विशेषांना विकार असतो. वाटीला विकार आहे, ताटाला विकार आहे, तांब्याला विकार आहे, पेल्याला विकार आहे, पत्र्याला विकार नाही. समजून घ्यायची गोष्ट आहे. सतला विकार नसतात. जास्त बारकाव्यात जाल तर पत्रा अस्ती आहे आणि तो सतच्या अधिष्ठानावर आहे. म्हणजे सांगायचं असं आहे की विकार आत्म्याला नाही, विकार सतला नाही. आणि म्हणून आत्म्याला कोणी प्रियही नाही आणि आत्म्याला कोणी अप्रिय सुद्धा नाही. न मे द्वेषोस्ती न प्रिय. म्हणून आत्मा कोणाचा द्वेषही करत नाही आणि आत्मा कोणाला प्रियही मानत नाही. माझा आहे बा, ये ये ये. कसं असतं, कसं असतं, एक उदाहरण देतो. पाऊस पडतोय. आता त्या पावसामध्ये घरातून जो जाईल तो भिजेल. जो जाईल तो चांगला असो वांगला असो, मनुष्य असो प्राणी असो, तो भिजणारच आहे. पाऊस हा विचार करणार नाही की हा मनुष्य आहे, याला ताप आलेला आहे तर याच्या अंगावर आपण पडू नये. हा सज्जन माणूस आहे, याच्या डोक्यावर आपण पडू नये, दुर्जनाच्या डोक्यावर धबाधबा आपटावं. एखादा रेनकोटच घालून गेला असेल तर त्याला पावसाचा थेंब सुद्धा लागणार नाही. पाऊस विचार करत नाही की मी खडकावर पडतो आहे की मी पेरलेल्या जमिनीवर पडतो आहे. बीजारोपण केलेल्या जमिनीवर मी पडतो आहे की मी खडकावर वाळवंटावर पडतो आहे, याचा विचार पाऊस करत नाही. तसं भगवंत समत्वाने व्याप्त आहे. मग तो व्यक्ती कसा आहे, तो जीव कसा आहे, तो अंश कसा आहे, याचा विचार पाऊस करत नाही. तसा भगवंत सुद्धा करत नाही. म्हणून न मे द्वेष न प्रिय. मी कोणाचा द्वेषही करत नाही आणि मी कोणाचा काय करत नाही, प्रियत्वही करत नाही. मग एक शंका येते की थोड्याशा लोकांना परमात्मा प्राप्ती होते आणि बाकीच्या लोकांना परमात्मा प्राप्ती होत नाही. मग आता भगवंत म्हणतात की मी तर भेदभाव करत नाही, मी समत्वाने राहतो. आणि मग इथे भेदभाव नाही का झाला हो? इथे भेदभाव झालेला नाही आहे का? विचार करा या ठिकाणी की इथे भेदभाव झालाय की नाही झालाय? झालाय. मग भगवंतानी केलेला भेदभाव आहे का? नाही. कसा नाही हे एकदा लक्षात घ्या. आचार्य भाष्यामध्ये आचार्यांनी सांगितलंय, न तत्पुरुष तंत्रम न तू मंत्रम. हे पुरुषाच्या तंत्रामध्ये नाही आणि हे कोणाच्या मंत्रामध्ये नाही, हे वस्तुतंत्र आहे. हे काय आहे? हे वस्तुतंत्र आहे. आणि जे वस्तुतंत्र असतं ते कोणाच्या तंत्र मंत्रामध्ये राहत नाही.
उदाहरणार्थ एक लाकूड आहे, लाकडामध्ये अग्नी आहे की नाही? हो आहे. समप्रमाणात आहे की विषम प्रमाणात आहे? सम प्रमाणात आहे. मग लाकडामध्ये अग्नी समप्रमाणात असतानाही लाकूड पेटतंय का? नाही. पण जर त्याला अग्नी लावला तर लाकूड पेटेल की नाही पेटेल? पेटणार. अग्नी लावल्याशिवाय लाकूड पेटणार नाही. पण लाकडामध्ये अग्नितत्व आहे. अग्नितत्व असल्यामुळे लाकूड पेटतं, नाही तर पेटलंच नसतं. नाही तर लाकूड पेटलंच नसतं. म्हणून विशेष प्रयत्नाशिवाय आत्मज्ञान होत नाही. आत्मा सामान्यत्वाने सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. विशेषत्वाने त्याला जाणलं पाहिजे. तो मी आहे, सा अहम, सो हम. आणि असा जर विशेषत्वाने त्याला जाणला तर मग मी आत्मा आहे हे मला कळायला लागतं. पहिल्यांदा विशेषत्वाने कळवून घ्यावं, मग त्याचा सामान्यत्वाने अनुभव घ्यावा. आत्मा पहिल्यांदा विशेषत्वाने जाणला पाहिजे आणि मग सामान्यत्वाने जाणला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात की मी कोणालाही दूर करत नाही, मी कोणालाही जवळही करत नाही. न मे द्वेषः न प्रियाः. मग काय होतं? ये भजंती तू माम भक्त्या, जे माझं भजन करतात विशेषत्वाने. नाही तर सर्वांमध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम. भ्रांताला विषयामध्ये तो दिसतो आणि निभ्रांत जो असतो त्याला तो सगळीकडे दिसतो. ये भजंती तू माम भक्त्या मयी ते तेष चाप्यहम. काय म्हणतात? ते माझ्यामध्ये आणि मी त्यांच्यामध्ये आहे. म्हणून जो जीव परमात्मा प्राप्तीची इच्छा करतो त्या जीवालाच परमात्मा प्राप्त होतो, दुसऱ्याला होत नाही. यात भेदभाव नाही. पाऊस पडतोय, जो पावसात जाईल त्याला पाऊस लागेल. जो रेनकोट घालून जाईल त्याला नाही लागणार. जो जाणारच नाही, घरात बसून जाईल त्यालाही नाही लागणार. म्हणून परमात्मा सगळीकडे समत्वाने व्याप्त आहे. त्याला विशेषत्वाने ज्यांनी पाहिलं त्याच्यावर परमेश्वराने प्रेम केला. नारद भक्ती सूत्रात एक सूत्र आहे, प्रकाशते क्वापी पात्रे. प्रकाशते क्वापी पात्रे, नारद भक्ती सूत्र. एखाद्या पात्रामध्येच तो काय होतो? त्या पात्राचंही वर्णन भक्तिसूत्रातच केलं आहे. हिरणमयेन पात्रेन उशी पर्युषितम चेतन. हा, हे ईशावास्योपनिषदातलं वर्णन. प्रकाशते क्वापी पात्रे हे नारद भक्ती सूत्र आहे. ते पात्र कसं असावं? हिरणमयेन पात्रेन उशी पर्युषितम चेत, ईशावास्योपनिषद. आणि प्रकाशते क्वापी पात्रे नारद भक्ती सूत्र. भक्तीने आणि उपनिषदानी, ज्ञानाने आणि भक्तीने दोन्ही ठिकाणी तेच दिलंय. जो विशेषत्वाने आत्म्याची भक्ती करतो त्याला आत्मा होतो. आणि म्हणून मग त्याचं वर्णनही तसंच केलं आहे. कसं केलं आहे? मयी ते तेषु चाप्यहम. मीच त्याच्यात त्याच्याशी ऐक्य पावतो, तो माझ्याशी ऐक्य पावतो. पण त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, शुद्ध अंतःकरणाने प्रयत्न केला पाहिजे. असा जो प्रयत्न करतो त्याचं काम होतं, बाकीच्यांचं काम होत नाही. आता आम्हाला हे कळलं पाहिजे. कोणाचं काम होतं? अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग. एवढं मोठं आश्वासन कुठल्याच ग्रंथात दिलेलं नाही. तो केवढाही दुराचारी असो, जर अनन्यतेने त्यांनी माझं भजन केलं मी त्याचा उद्धार करतो. भजते माम अनन्य भाग. काय करतो? साधुरेव समंतव्य, त्याला साधू म्हणायचं आहे. तो साधू आहे, त्याला साधू म्हणतात. सम्यक वसितो हि सहा.
तो साधू आहे, दुसरा त्याला मी साधू करतो, त्याला मी महात्मा करतो. आणि तो खऱ्या अर्थाने पुरुष आहे. आता त्याला महात्मा करतो हा पुढच्या श्लोकामध्ये आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छते. दोनही श्लोक एकत्र सांगतो आहे. केवढाही दुराचारी असो, वाल्याचा वाल्मिकी झालाच की नाही हो. तैत्तिरीय उपनिषद सांगतो, अस्ति ब्रह्मेति चेद्वेद संत मेनम तो विदुरिती. अस्ति ब्रह्मेति चेद्वेदम संत मेनम सो विदुरती. तो संतच म्हटल्या जात. साधुरेव स मंतव्य, त्याला साधूच म्हणायचं आहे. कारण तो केवढाही पापी असला तरी त्याला पश्चाताप झाला की त्याच्या जुन्या सर्व गोष्टी मी पुसून टाकतो. आम्हाला जुन्याचा रवंथ करण्याची सवय. माझ्याकडून चुका झाल्या, माझ्याकडून पाप झालं, माझ्याकडून असं झालं, माझ्याकडून. जाऊ द्या, भगवंत सगळं विसरतो. भगवंत म्हणतो तू माझ्याशी अनन्य झालायस ना, तुझं जुनं सगळं अकाउंट कॅन्सल. चल आत्तापासून कोरी पाठी तुझी, यानंतर चूक करू नको. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती. तू आता माझ्याशी जोडला आहे. याच्या आधी जे झालं ते झालं. काय झालं? अपिच्छेद सुदुराचारो. तुझ्या हातून 100 चुका झाल्या असतील तरी मला काही म्हणा. तू माझं अनन्यतेने स्मरण केलं आहे, तू माझ्याशी अनन्य झाला आहे. साधुरेव समंतव्य. चुकीच्या स्वभावाची उजळणी करणं याला मनुष्य म्हणतात, आणि चुकीच्या स्वभावाला क्षमा करणं याला भगवंत म्हणतात. भगवंत माझ्या सर्व चुकांना क्षमा करतो. अट एक आहे, यानंतर ती चूक केल्या जाणार नाही. अट नंबर 2, त्याऐवजी मी अनन्य चिंतन करेन. 2 अटी आहेत असं समजवण्यासाठी झालं. मी अनन्य चिंतन केलं तर दुसऱ्या चुका करतच नाही. म्हणजे अट नंबर 1, तू मला अनन्यतेने चिंतन कर, मी तुझं जुनं सगळं कॅन्सल केलं. म्हणून मरणाच्या क्षणी जरी तो अनन्य झाला तरीही जीवनभर केलेल्या पापातून त्याला मुक्तता मिळते. भगवंत आश्वासन देतात आहे, साधुरेव समंतव्य. मग कोणी म्हणेल हे तर फार छान आहे, आता आयुष्यभर आपण वाटेल तसं वागू, धांगड धिंगा घालू आयुष्यामध्ये. असा वागणाऱ्याला शेवटी भगवंताची आठवण येत नाही. अनन्यतेने तो भगवंताशी जाऊन मिळणं ही काही चिल्लर गोष्ट नाही आहे, ही काही सोपी गोष्ट नाही आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो लवकरच धर्मात्मा होतो. कोण? अपिचेत्सु दुराचारो. दुराचारी जो आहे ना, तो लवकरच धर्मात्मा होतो, अनन्यता स्वीकारली असेल तर. खूपदा असे उदाहरणं पाहायला मिळतात. वाल्यामध्ये काय होतं? तुलसीदास आधी भोगदास होते, पण एक उपदेश पत्नीचा त्यांना तुलसीदास बनवून गेला. अंतःकरण एकदा तयार झालं की एक उपदेश काफी आहे. म्हणून श्री गुरूंकडून अनुग्रह घेण्याची घाई करण्यापेक्षा मला अनुग्रह झाला पाहिजे अशी तळमळ जास्त वाढली पाहिजे. गरम तव्यावर डोसा छान होतो, थंड तव्यावर नाही होत. तवा किती चांगला असू द्या, पीठ किती चांगलं असू द्या, थंड तव्यावर डोसा नाही होत. तसं अंतःकरण तप्त झालं पाहिजे, श्री गुरूंसाठी तरफडलं पाहिजे, श्री गुरूंसाठी तळमळलं पाहिजे. हो, क्षिप्रम भवती, तो लवकरच धर्मात्मा होतो. क्षिप्रम शब्दाचा अर्थ लवकरच असा आहे. दुराचारी असला तरीही, अपि चेत्सु दुराचारो, दुराचारी असून सुद्धा, अपि ही चेत,
असू दुराचारो, तो दुराचारी असून सुद्धा जर मला अनन्यतेने शरण येत असेल तर त्याला धर्मात्मा म्हणायला हरकत नाही. एवढं मोठं आश्वासन आहे. म्हणायला हरकत नाही ना असं नाही, तो धर्मात्माच होतो. वाल्याचा वाल्मिकी होतो. असे कितीतरी उदाहरण आहेत की भगवंताच्या अनन्यतेने चिंतनात लागले आणि त्यांचं जीवनच बदलून गेलं. पुष्कळ लोक आहेत असे. आम्ही तसे नाही, हे आमचं दुर्दैव आहे. कधी कधी काय होतं, कोणतं तरी निमित्त होत, खूप माजला असतो पैशाने, वाईट मार्गाने पैसा खाल्ला असतो, टेबल खालून वाम मार्गाने अगणित पैसा जमवला असतो. आणि पैसा है तो सब कुछ है, पैसा नहीं तो कुछ नहीं, पैशाचा माळ झाला असतो. एक वेळ अशी येते की तो पैसा त्याच्या कामी येत नाही आणि त्याचा प्रिय व्यक्ती दगावतो. वाटेल तेवढा पैसा मेडिकल मध्ये खर्च केल्यानंतर सुद्धा ती प्रिय व्यक्ती वाचत नाही आणि याला जबरदस्त धक्का बसतो. आणि मग त्याला वाटतं की पैसा असून मी वाचवू नाही शकलो, पैसा असून मी वाचवू नाही शकलो, माझ्याजवळ सगळं काही होतं पण मी माझ्या प्रिय व्यक्तीला वाचवू शकलो नाही. त्याच्या मनामध्ये घृणा निर्माण, ज्या तीव्र कामनेनी धनासक्तीने धन मिळवण्याचा प्रयत्न केला तीच कामना त्याची भगवतासक्तीमध्ये परिवर्तित होते आणि आता भगवंताशिवाय दुसरं काहीच मिळवायचं नाही ठरवून टाक. आणि असा पापी त्याच्या निश्चयी स्वभावाने धर्मात्मा होतो. लक्षात ठेव. कधी कधी प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो, कधी व्यवसायामध्ये संपत्तीचा मोठा नाश होतो, कुठे खूप मोठा अपमान झाला असतो, एखाद्या वेळेला सज्जन मनुष्याची भेट झाली असते, संतांचा अनुग्रह झाला असतो आणि त्याचे डोळे उघडतात. त्यातून आस्तिक्य बुद्धी तयार होते आणि त्या बुद्धीतून सत्कर्म आणि सदाचरणाला लागतो. अरे हा माणूस, याला आम्ही चांगलं ओळखतो, हा शक्यच नाही परमार्थ करणं, तो भगवंताच्या निकटचा झाला असतो. एकेकाळी दुराचारी, एकेकाळी अत्यंत वाईट वागणारा भगवंताशी अनन्य होतो आणि भगवंत त्याच्यावर कृपा करतात आणि नुसती कृपा करत नाही, त्याला धर्मात्मा करतात. पहिल्यांदा तो धर्मात्मा होतो, नंतर तो महात्मा. धर्मानी वागतो, एकदम महात्मा नाही होत. त्याचं सदाचरण सुरू होऊन जातं, त्याची दुष्ट प्रवृत्ती हळूहळू कमी होते, त्याच्या वागण्यामध्ये सत्कर्म येतं, धर्माचे अनुष्ठान करतो, धर्माच्या अनुषंगाने वागतो. त्याच्याकडून पापकर्म होत नाही. सदाचार, सदुच्चार, काया वाचा मन, सद्विचार याने तो अंतर बाह्य बदलून जातो. आणि असा बदललेला जो असतो तो धर्मनिष्ठ पुरुष असतो. तो सकाम उपासना करत नाही, ऐहिक आणि पारलौकिक सुखाच्या मागे लागत नाही. विषयाच्या तीव्र इच्छा त्याच्या संपूर्ण गेल्या असतात म्हणून तीनही येषणांना तो त्यागतो आणि शाश्वत तत्वाचा शोध घेतो. ते शाश्वत तत्व काय आहे, ते शाश्वत तत्व कसं आहे, त्या शाश्वत तत्वाची माझी जवळीक कशी होईल, त्याच्या सदाचरणाने त्याला सद्गुरूंची प्राप्ती होते, सद्गुरूंचा उपदेश होतो. अनन्य भावाने तो ते उपदेश ग्रहण करतो आणि पूर्वीचा निश्चयी स्वभाव असतो त्या स्वभावाचा फायदा घेऊन तो परमार्थ त्या निश्चयाने करायला जातो. आणि आत्मज्ञानाची तळमळ, आत्मस्वरूपाची प्रार्थना त्याला धर्मात्मा बनवते. क्षिप्रम भवती धर्मात्मा.
तो लवकर धर्मात्मा होतो. क्षिप्रम शब्द वापरलाय, लक्षात ठेवा. क्षिप्रम म्हणजे लवकरच. शाश्वत शांती निगच्छती. आता श्री गुरूंची सेवा करणं आणि श्री गुरूंच्या विचारामध्ये स्वतःच जीवन घालवणं, ह्याशिवाय त्याला दुसरं काही सुचत नसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये शांती येते. कोणती शांती येते? पहिले अपरा शांती येते आणि अपरा शांतीचं परा शांतीमध्ये बदल होतो शाश्वत शांती. शाश्वत शब्दाचा अर्थ शाश्वत असा आहे. तो शाश्वत शांतीचा अधिकारी होतो, अज्ञान कार्याचा ध्वंस होतो आणि तो साधक स्वरूपामध्ये स्थिर होतो. तो निरतिशय शांतीला प्राप्त होतो. निर्मलम निष्कलम शांतम. तो निर्मल आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये मल नावाची गोष्ट नाही, व्यंकटी नाही, खल प्रवृत्ती नाही, वाकडे विचार नाही. माझ्या अंतःकरणात येतात का हो वाकडे? एखाद्या माणसाने जर मला आमंत्रण दिलं नाही तर त्या माणसाला आम्ही लगेच खराब म्हणतो, आणि त्यांनी आम्हाला बोलवलं की आम्ही त्याला लगेच चांगलं म्हणतो. म्हणजे आमचं चांगलं आणि वांगलं हे फक्त प्रसंगांवर आणि निमित्तांवर अवलंबून आहे. भगवंताचं तसं नाही. तो निर्मल आहे. त्याची स्तुती नाही केली तरी तो कृपा करतो, आणि त्याची स्तुती केली तरी तो कृपा करतो. कृपा करणं हाच त्याचा स्वभाव आहे. फक्त जो स्तुती करत नाही त्याला कृपा वर्षाव जाणवत नाही, आणि जो स्तुती करतो त्याला कृपा वर्षाव जाणवतो. एवढंच. टाटा स्कायचं नेटवर्क सगळ्यांच्या घरावर आहे, पण ज्यांनी डिश अँटीना लावला आहे, ज्यांनी रितसर कनेक्शन घेतलं आहे त्याच्या घरामध्ये तो दिसतो, आणि शेजारच्याने रितसर कनेक्शनच घेतलं नाही त्याला टाटा स्काय दिसत नाही. आता तो म्हणतो टाटा स्कायच नाही असं नाही, कारण शेजारी दिसत आहे दोन्ही घरांवर व्यवस्थ, पण एकाने डिश लावली आहे, ज्याने डिश लावली त्याला ते पाहायला मिळतं. आता स्कायचा प्ले झालाय, याचा अर्थ या ज्या निर्गुण व्यवध आहेत यांचा हा खेळ आहे बस. नाही तर प्ले कशाला म्हटलं असतं? हा खेळ आहे. काय खेळ आहे? तुम्ही आम्हाला स्वीकाराल तर आम्ही तुमचे आहोत, नाही स्वीकाराल आमचा काही रागलो नाही. निर्मलम निष्कलम शांतम. आता मी निर्मल झालो का? मी निष्कल झालो का? कला कशाला असतात? चंद्राला कला असतात. कशा असतात हो? प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15 आणि अमावस्या ही 16, एकूण 16 कला असतात. कला 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 कलानी चंद्र मोठा 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 होतो, पौर्णिमेला तो पूर्ण होतो. कला 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 कलानी चंद्र लहान 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 होतो, अमावस्येला तो संपून जातो. म्हणून 15 कला पौर्णिमेपर्यंत आणि संपण्याची 16वी कला अमावस्येची, अशा 16 कला आहेत. बालपण, तारुण्य, वृद्धापकाळ, जन्म आणि मृत्यू, ह्या कला देहाच्या आहेत, आत्म्याच्या नाही. म्हणून तो निष्कल आहे. आत्म्याला कला नाहीत. आत्मा लहान होत नाही, आत्मा मोठा होत नाही, आत्मा जन्मत नाही, आत्मा मरत नाही, आत्म्याला आजार होत नाही, आत्मा निरोगी असत नाही. आत्मा निष्कल आहे. मग माझ्या देहाच्या जाण्याने मी मरणार नाही, हा जर आतमध्ये निश्चय असेल तर मी निष्कल झालो, नाहीतर मी निष्कल झालेलो नाही. आता मी निष्कल आहे की नाही माझं मला ठाऊक आहे. नाही तर मग गेलं की रडायचं. जो गेलं की रडत बसतो त्याला निष्कलत्व नाही कळलं. शांतम.
कोणत्याही प्रसंगाने माझ्या अंतःकरणातली शांती ढळती आहे की नाही ढळत आहे, नाही तर मग मी ब्रह्मा आहे असं म्हणायचं आणि चिडायचंय. दोन गोष्टी कशा जमतील? मी शांत झालो आहे का? मी आनंद रूप झालो आहे का? जेवढे ब्रह्माचे गुण आहेत ते माझ्यामध्ये आले आहेत का? आता तात्पुरतं याला गुण म्हणायचं बरं का, समजावून घेण्यासाठी याला गुण म्हणायचं. ब्रह्म निर्गुण आहे, ब्रह्माला गुण नाहीत. निर्गुण शब्द सुद्धा गुणसापेक्ष आहे, अगुण म्हणूया. माऊलींनी अगुण शब्द वापरला आहे. आणि म्हणून ओळखण्यासाठी ब्रह्म निर्मल आहे, मी मनाने निर्मल झालेलो आहे का? ब्रह्म शांत आहे, मी मनाने शांत झालेलो आहे का? निर्मलम निष्कलम ब्रह्म शांत आहे, मी मनाने शांत झालो आहे का? मी शांत झालो की नाही समाजापासून नाही विचारायचं. समाज तर सर्टिफिकेट द्यायला तयारच असतो, समाज लगेच बदलतोय सर्टिफिकेट आपलं. समाजाचं माइंड हे फिकल माइंड असतं. माझं मला कळतं, स्वतःची तपासणी स्वतः करायची असते, पण पहिल्यांदा माणूस स्वतःलाही लवकरच सर्टिफिकेट देऊन देतो. म्हणून कठोर आत्मपरीक्षण हे फार महत्वाचे आहे. हळूहळू मला कळतं मी शांत झालो आहे की नाही, माझा रोल काय आहे. शांतीची पै शांती, निवृत्ती दातारो. मग सर्टिफिकेट समाजाकडून घ्यायचं का? नाही. समाजासमोर आम्ही शांतीचा रोल करतो, पण घरातल्या लोकांना खरा मी कसा आहे हे बरोबर ठाऊक असतं. 24 तास माणूस रोलमध्ये नाही राहू शकत. नाटक तासभर करेल, 2 तास करेल, 3 तास करेल. समाजात वावरत असताना नाटक करेल, घरात वावरत असताना त्याला नाटक करता येत नाही. आणि तेव्हा कळतं हा खरा महाराज आहे का खोटा महाराज. केव्हा कळतं? तेव्हा कळतं की हा खरा महाराज आहे की खोटा महाराज आहे. आणि म्हणून सर्व ठाकठीक असेल तर प्रपंचात शांत राहायला काही कठीण नाही आहे. काही लोक म्हणतात आमचं चांगलं चालू आहे, आम्ही काही चिडत बिडत नाही. हो बरं काय, तुम्हाला काय वाटलं? सगळं ठाकठीक चालू असेल तर सगळे शांत राहतात. ठाकठीक नसतं तेव्हा माझी शांती टिकते का? महत्वाची गोष्ट कशी आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी किती शांत राहतो हे महत्वाचं. मनाविरुद्ध घडते तेव्हा माझी शांती टिकते की नाही हा महत्वाचा भाग. सर्व ठाकठीक असतं. साधनेच्या दृष्टीने विचार केला, कौंतेय प्रतिजानीही नमे भक्ता प्रणश्यती. काय म्हटलंय भगवंताने? कौंतेय प्रतिजानीही नमे भक्ता प्रणश्यती. अर्जुना तू हे जाणून घे. काय जाणून घे रे बाबा? माझा भक्त कधीही नाश पावत नाही. नमे भक्त हा प्रणश्यती. माझ्या भक्ताचा नाश होत नाही. मग आता मी भक्त आहो का? हा, आता मी भक्त आहो असं कधी म्हणायचं नाही. विभक्त नव्हे तो भक्त. मी उपासक आहे असो, मी अभ्यासक आहे असं म्हण. विभक्त असतो तो कधीच भक्त नसतो, आणि जो भक्त असतो तो मी भक्त आहे असं सांगू शकत नाही, कारण तो त्याच्याशी युक्त असतो. म्हणून मी भक्त आहे असं म्हणू नये, मी उपासक आहे असं म्हणा. भक्तीचा निर्माण करणारा जो आहे तो भगवंत आहे. माझ्या अंतःकरणात भक्ती निर्माण करणारा भगवंत आहे. माझ्या अंतःकरणात भक्ती सांभाळ करणारा भगवंत आहे. माझ्या अंतःकरणात भक्ती तडीला नेणारा भगवंत आहे. या 3 गोष्टी जर लक्षात राहिल्या तर भक्तीचा अहंकार जरा सुद्धा येत नाही. अहंकाराला सुद्धा पुष्कळ छटा असतात. बुद्धीचं प्रचंड वैभव असतं की मी खूप अभ्यास केला म्हणून मी झालो, मी खूप अभ्यास केला म्हणून आत्मज्ञान मला मिळेल, तर आत्मज्ञान कर्तृतंत्र झालं. ते तर वस्तुतंत्र आहे. मग खूप अभ्यासाने ते मिळतं ही गोष्ट होऊच शकत नाही.
यांनी की नाही खूप वर्ष अभ्यास केला म्हणून यांचं असं झालं नाही. कर्तृतंत्र होईल आत्मज्ञान, म्हणून खूप करण्याने ते होत नाही. कितीही केलं तरी अज्ञान निवृत्ती होईल, आत्मप्राप्ती नाही होत. कारण तो नित्य प्राप्त आहे, तो नित्य प्राप्त आहे हे कळण्यासाठी काही करावं लागतं. म्हणून मी काही करतो म्हणून मी इथपर्यंत धर्मात्मा झालो असं मनामध्ये ठेवू नका. भक्तीतून, ज्ञानातून, योगातून अहंकार तयार होता कामा नये. अहंकाराची व्यवस्था मला कोलमडवून टाकता आली पाहिजे आणि तिथे मला सावध राहता आलं पाहिजे. अहंकार त्रास देता कामा नये. व्यवस्था आहे. नमे भक्त्या प्रणश्यती म्हणजे नाश होत नाही, म्हणजे भक्ती तडीला गेल्याशिवाय राहत नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे? ज्ञानाशिवाय पूर्ण शुद्धी होत नाही, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही, ज्ञानाशिवाय कोणीही आत्मप्राप्ती करू शकत नाही. ह्यामध्ये जरा सुद्धा शंका नाही. ज्ञानादेव तू कैवल्य, मी आत्मा आहे हे ज्ञानच कैवल्य आहे, पण याची सहजावस्था कैवल्य आहे. लक्षात ठेवा, मी आत्मा आहे ही जाणीव कैवल्य नाही. ही जाणीव विशेषत्व आहे. म्हणून शरीराचा नाश झाला तरी सुद्धा सात्विक संस्काराचा नाश होत नाही, आत्मस्वरूपाचा नाश होत नाही, स्वस्वरूपाचा नाश होत नाही. नमे भक्त्या प्रणश्यती आश्वासन दिलं हो भगवंतांनी. आजपर्यंत इतकं ठोस आणि इतकं ठोस आश्वासन, इतकं पक्का आश्वासन कोणीही दिलं नाही. कोणतं? अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य. त्याला साधू म्हणा, तो आधी दुराचारी असेल तरी पण. आणि जर तो माझ्याशी अनन्यतेने राहत असेल तर क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो लवकरात लवकर धर्मात्मा होत. नुसता धर्मात्मा होत नाही, तो शाश्वत शांतीला प्राप्त होत. नुसता शाश्वत शांतीला प्राप्त होत नाही, त्याचा कधीही नाश होत नाही. नमे भक्ता प्रणश्य, असं आश्वासन आजपर्यंत भगवंतानी अन्यत्र कुठेही दिले नाही, फक्त भगवद्गीतेत दिलेलं आहे. आणि म्हणून भगवद्गीता हा ग्रंथच असा आहे की जो मला आत्मरूप केल्याशिवाय राहत नाही. भगवद्गीता स्पर्धेसाठी करायची नाही, भगवद्गीता कॉम्पिटिशन साठी करायची नाही. भगवद्गीता निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. निधिध्यासन श्रवण आणि मनन. पहिल्यांदा गीतेचं श्रवण करायचं, श्रवणानंतर त्याचं मनन करायचं आहे. मननाचं रूपांतर निधिध्यासनामध्ये झालं पाहिजे. निधिध्यासनातून अहम साहसी ऐक्य पावलं पाहिजे, तो मी आहे. आणि म्हणून धर्मात्मा हा महात्मा होतो. या ठिकाणी मग बोललो होतो मी, धर्मात्मा महात्मा होतो. पहिल्यांदा तो धर्माने वागतो आणि नंतर मग तो महात्मा होतो, महान आत्मा. कसा होतो? लवकर होतो. होय, दुसरं आश्वासन आहे क्षिप्रम अपिचेसु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्या. दुराचार्याला साधी म्हणा आणि किती दिवस? लवकर क्षिप्रम भवती धर्मात, लवकर धर्मात्मा होतो. असे दोन आश्वासन भगवंताने दिले. एवढं आश्वासन दिल्यानंतर भगवद्गीतेचा मनापासून अभ्यास करून अनन्यता स्वीकारली पाहिजे की नाही स्वीकारली पाहिजे? परमशांती मिळवली पाहिजे की नाही मिळवली पाहिजे? निष्कल झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? आनंद स्वरूप झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? झालं पाहिजे. हे पूर्ण माझ्या हातात आहे. समूह सर्व भूतेषु, तो सगळ्यांसाठी समत्वाने पसरलेला आहे. त्याची कृपा करवून घेणं माझ्यावर अवलंबून आहे. तो कृपेसाठी तत्पर आहे, पण जो करवून घेईल, झाडाचे फळ तोडेल त्याला झाड फळ देणार. हो, जो झाडाच्या खडी जाऊन बसेल त्याला सावली देणार. हो, दुरून झाडाला जो बघेल त्याला नाही ना सावली मिळणार. म्हणून परोक्ष ज्ञानाने सुद्धा आत्मसुख होत नाही.
अपरोक्षत्वानेच होतं. म्हणून ते मी आहे ते मी होऊन जाणे हा महत्वाचा भाग. नाही तर मग चांगलं प्रवचन करता आलं, उत्तम कीर्तन करता आलं, छान लेखन करता आलं, हे सगळं परोक्षत्व आहे. यांनी आत्मप्राप्ती होत नाही. आत्मप्राप्ती होण्यासाठी काही करावं लागत नाही, कारण ते वस्तुतंत्र आहे. काही करावं लागत नाही. असं जरी असलं तरी त्याला आत्मप्राप्तीची तळमळ असण्याची गरज आहे, आणि त्या तळमळी करता त्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. तसे जर प्रयत्न केले तर त्याच्या हातून दुराचार घडत नाही, आणि सदाचाराचा अहंकार झाला नाही की दैवी गुणसंपत्तीचा उदय होतो. अशी दैवी गुणसंपत्तीमुळे श्री गुरूंची कृपा आणि उपदेश प्राप्त होतो. त्यांच्या सेवेने आत्मरूपता प्राप्त होते. अशी आत्मरूपता आपल्या सगळ्यांना भगवंताच्या कृपेने आणि भगवद्गीतेच्या आशीर्वादाने प्राप्त हो, एवढी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी सुनीता. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी श्री मामा. रामकृष्ण हरी अश्विनी. अंजू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी डॉक्टर. नापुतेजी रामकृष्ण हरी. दीपकराव रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ज्वालाताई रामकृष्ण हरी. जयश्रीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. वासंतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दीपकजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. गीताताई पद्माताई रामकृष्ण हरी. वीणाताई नमस्कार. रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी.